राजस्थानमधील उदयपूरमध्ये क्राईम पेट्रोलचे 1300हून अधिक एपिसोड झाल्यानंतर एका व्यक्तीने आपल्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या केली. 2 वर्षे तो पोलिसांची नजर चुकवून होता. मात्र सशस्त्र कायद्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याला अटक केल्यावर 2 दिवसांपूर्वी झालेल्या मर्डर मिस्ट्रीची कहाणी उघड झाली. मिळालेल्या माहितीनुसार प्रतापनगर पोलिसांनी सशस्त्र कायदा अंतर्गत कारवाई करत राहुल राज चतुर्वेदी नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. त्याची चौकशी केली असता भानुप्रिया नावाच्या महिलेच्या 2 वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचं गुढ उकललं. हे प्रकरण प्रतापनगर पोलीस ठाण्याचे असून SP भुवन भूषण यादव यांनी याबाबत रविवारी दिनांक 21 जानेवारी रोजी खुलासा केला. त्यांनी सांगितले की केशवनगर रहिवासी राहुल राज चतुर्वेदी याला अवैध पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. यावेळी त्याने भानुप्रिया नावाच्या महिलेची हत्या केल्याचे समोर आले आहे. 2 वर्षांपूर्वी भानुप्रिया त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. चौकशीत त्याने भानुप्रियाची हत्या केल्याची कबुली दिली. राहुल राज हा पूर्वी राजमंद राजनगर येथील सत्यनारायण पालीवाल यांच्या घरात भाड्याने राहत होता. 2019 मध्ये झाडोल रहिवासी भानुप्रिया हिचा पती नारायणगिरी गोस्वामी सोबत घटस्फोट झाला. त्यानंतर ती वेगळी झाली आणि राहुल सोबत ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. 12 मे 2020 रोजी दोघांमध्ये खूप भांडण झालं, ज्यामुळे राहुल राजने गळा आवळून तिची हत्या केली. आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो हनुमान मंदिराचा पुजारी आहे आणि 2019 पासून धामंडी येथे राहणाऱ्या भानुप्रिया सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. 2021 मध्ये दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. याचा त्याला इतका राग आला की त्याने भानुप्रियाची हत्या केली. यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने क्राईम पेट्रोलचे अनेक एपिसोड पाहिले, ज्यामध्ये त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची आयडिया घेतली आणि त्यानंतर त्याने भानुप्रियाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. उदयपूरचे SP भुवन भूषण यादव यांनी सांगितले की चौकशी दरम्यान आरोपीने त्याची लिव्ह इन पार्टनर भानुप्रियाची हत्या केल्याची कबुली दिली. त्याने क्राईम पेट्रोलच्या एपिसोडच्या आधारे भानुप्रियाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. हत्येनंतर आरोपीने मृतदेह लोखंडी ड्रममध्ये ठेवला आणि क्राईम पेट्रोलमध्ये सांगितल्याप्रमाणे सिमेंट टाकून पॅक केला. आरोपीने पुढे सांगितले की सिमेंट ओतून मृतदेह पॅक केल्यानंतर काही कामानिमित्त तो थोड्या वेळासाठी बाहेर गेला होता. त्यावेळी ड्रमला छिद्र असल्याने खोलीत दुर्गंध पसरली. यामुळे घरमालकाने बोलवून घेतले. यावेळी त्याने घरमालकाला संपूर्ण हकीकत सांगितली. यानंतर आरोपीने घरमालक सत्यनारायण पालीवालसह भानुप्रियाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले आणि नंतर एक एक करून जाळले. जेव्हा त्याची राग झाली तेव्हा त्याने ती राजमंदच्या बनस नदीत नेऊन टाकली. आता जेव्हा 2 वर्षांनंतर प्रतापनगर पोलीस ठाण्यात आरोपीला सशस्त्र कायद्याखाली अटक केली तेव्हा चौकशी वेळी त्याने हा संपूर्ण प्रकार उघड केला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा करून आरोपीला अटक केली.